नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज आहे आपले लक्ष्मीपूजन. तर दिवाळीत सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे आपलं लक्ष्मीपूजन. तर आज आहे आपले लक्ष्मीपूजनाचा दिवस. त्यामुळे बऱ्यापैकी बाहेरची छान अशी सजावट झालेली आहे. सर्वात आधी देवांना स्वच्छ करून घेतले. तर सुरुवातीला छान अशी आपली रोजची देवपूजा करून घेतली आहे. देवांना छान असं उटणं लावून स्वच्छ केले होते आणि संपूर्ण पूजा करून घेतली. सर्वात आधी सुरुवात होते ती आपली उंबरठ्याच्या लेपनापासून. तर सगळ्यात आधी छान असं उंबरठ्यावर आपलं नेहमीप्रमाणे हळदीचं लेपन करून घेते. त्यानंतर सुरुवात करणार आहे ती म्हणजे आपल्या देवीच्या मांडणीसाठी. दिवाळीच्या दिवशीसुद्धा दुपारनंतर पाऊस झालेला. अशा प्रकारे मी छान असं चमच्याने एकसारखं उंबरठ्याला लेपन लावून घेतले छान. आणि साईडच्या ज्या कडा असतात त्या मी हाताने मग व्यवस्थित पूर्ण हळदीच्या लेपनाने कवर केल्या. तर एकंदरीत जेव्हा पण आपण हळदीचे लेपन करतो तेव्हा खूप सुंदर पॉझिटिव्ह वाटते आपल्या घरात. खूप छान वाटते. दिवाळीचा दिवस म्हटला की संपूर्ण मनात विचार चालू असतात. हे असं करायचं आहे, ते तसं करायचं आहे. त्याच्यामुळे आणि कसा वेळ जातो ते देखील आपल्याला लवकर कळत नाही. तर तुमची ही सगळ्यांची अशीच लगबग सुरू असणार. तर छान अशा आपल्या कडांना देखील संपूर्ण हळदीचं लेपन लावून घेतले आहे. त्यानंतर मी छान असे कमळाचे फूल आणले होते, ते इथे मस्त ठेवून घेतले. इथे आपण पूजा मांडणार आहोत. ती जागा स्वच्छ करून त्या जागेवर आधी छान तोरण लावून घेतले. हल्ली खूप सुंदर असे मुखवट्यांना सजवण्यासाठी वस्तू मिळतात आणि त्याचे भरपूर सारे यूट्यूबला व्हिडिओ आहेत, ट्युटोरियलसहित पूर्ण दिलेले आहेत. जसे की देवीला स्पंजचे पाय, हात हे देखील खूप सुंदर सुंदर असे अवयव मिळतात. त्यामुळे आपली पूजा अजून खुलून दिसू शकते. देवीचे हात कसे लावायचे, पाय कसे लावायचे याचे संपूर्ण व्हिडिओसुद्धा पूर्ण असतात यूट्यूबला. तर हे बघा, कुणीही संपूर्ण शिकून येत नाही. एकमेकांचे बघूनच आपण सगळ्या गोष्टी या शिकत असतो. पण आपण ते शिकतोय, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय, हे खूप महत्त्वाचे असते. देवांचं नाव घेऊन पूजेला सुरुवात झालेली आहे. एक एक डोक्यात विचार चालू आहे. कसं करायचं, कुठे करायचं, कसं ठेवायचं, किती कमी करायचं, किती जास्त करायचं, सगळे विचार करत करत असं एकंदरीत पूजेची सुरुवात झालेली आहे. ही जी देवी बसवली जाते ती साऊथ साईडला जास्त त्याचं जास्त महत्त्व असतं. त्या साईडला हे जास्त सुंदर खूप करतात छान. तर म्हटलं आपण का नाही, तर आपण देखील पुढच्या वेळेस नक्की करून बघूया. आपणही त्या सगळ्या देवीच्या वस्तूंचा आपण पूजेमध्ये समावेश करू शकतो. पण जितकं करू तितकं कमी आहे. आपण स्वतःसाठी, आपल्या घरातल्यांसाठी, आपल्या घरासाठी स्वतः आपण इतकी मेहनत करू शकतो.
इतके सारे प्रयत्न करू शकतो, तर देवासाठी का नाही? आपला अट्टहास असला पाहिजे की देवासाठी जितकं काही करता येईल ना, तितकं मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. इच्छा ही त्यांचीच असते, पण प्रयत्न करणं हे सर्व आपल्या हातात असते. तर अशा प्रकारे तुमच्याशी बोलता बोलता ऑलमोस्ट माझं देवाची कलशसुद्धा देवीचा छान असा मांडून झालेला आहे. पूजा इथे मी हॉलमध्येच मांडते, कारण मग अडचण पण होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला पण छान पूजा करता येते. पाटाच्या खाली आधी मी सर्वात आधी स्वस्तिक काढलेले होते, त्यानंतर त्यावर पाट ठेवला होता. या पूजेमध्ये सगळ्यात आवडतं काम म्हणजे मला दिव्याचा शृंगार करणे, दिव्याला सजवणे. त्यासाठी मला काहीच विचार करावा लागत नाही. ते आपोआपच सुचत असते की काय घालायचं आहे, कसं घालायचं आहे, ते आपोआपच सुचत जाते. एक एक दागिना जसा चढतो दिव्याईवर, तसं दिव्याईचा स्वरूप हे अगदी वेगळे, अगदी सुंदर दिसायला लागते. जसं मला जमतं, जसं मला जमलं तसा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केल्याशिवाय तर आपल्याला कुठलीच गोष्ट समजत नाही. आपण केल्यावरच आपल्याला गोष्टी कळतात की कुठं काही राहिलं आहे किंवा कुठं काही चुकलं आहे. शेवटी तो गजरा घातलाय ना, त्याच्यामुळे देवीला एक दैवी, एक वेगळंच असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि साक्षात आई महालक्ष्मी माझ्यासमोर बसलेली आहे, असंच मला वाटत होतं. पूजेची जी वेळ होती ती संध्याकाळी 6:20 ते 8:40 पर्यंत होती. त्याची मांडणी करेपर्यंत म्हणजे अगदी दुपारी 3 वाजल्यापासून मी मांडणीची सुरुवात केली होती. मला संध्याकाळी जवळजवळ 7 वाजले हे सगळं पूर्ण करेपर्यंत, दिवे लावेपर्यंत, पूजा करेपर्यंत. आणि अचानक असा पाऊस सुरुवात झाली. पूर्ण वातावरण अगदी चेंज झालं होतं. नंतर सुंदर असं दिवाळीचं स्वरूप आणि दिवाळीची छान अशी पूजा झाली. छान सुंदर अशी पूजा झालेली होती. कुबेर पोटलीची देखील पूजा केलेली मी या ठिकाणी. सगळ्यांना दिवाळीच्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज आहे आपलं लक्ष्मीपूजन. आमची छान अशी पूजा झालेली आहे. तुमची पण सर्वांची छान अशी पूजा झालेलीच असेल. तर देवी महालक्ष्मीजवळ एवढीच प्रार्थना आहे की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, भरभराटी, समाधान, निरोगी आयुष्य राहू दे. तसेच सर्वांचा सर्व इच्छा पूर्ण होत, एवढीच महालक्ष्मीजवळ प्रार्थना करते. आणि ही आहे आमची आजची पूजा.
शिवाय ओमने देखील छान अशी पूजा केली. काही फोटो क्लिक केले आम्ही. हा आहे आमचा बाहेरचा ग्लास, दाखवते तुम्हाला. तो खूप सुंदर आकाशकंदील घेतला होता. जेव्हा तो बघितला तेव्हा एका साईडला फक्त विठ्ठल रुक्माई होते आणि एका साईडने मग मी वळून बघितलं तर महालक्ष्मी होती. दुसऱ्या मिनिटाला माझ्या मनात विचार आला की आपले स्वामी पण हवे होते. परत एका साईडला सरकली तर तिकडे स्वामींचा फोटो होता छान असा. नंतर मग आलं मनात की राधाकृष्ण पण हवे होते. तर दुसऱ्या साईडला आपली मनात जशी इच्छा असेल तसं होतंच. दुसऱ्या साईडला राधा आणि कृष्ण देखील होते. सगळ्यांनी बघितलं जाता खूप सुंदर आकाशकंदील मिळाला. त्यानंतर रांगोळी ही बाहेर बघितली तुम्ही, ती खूप मोठी काढली नव्हती कारण पाऊससुद्धा होता दुपारी. त्यामुळे खूप मोठी काढली नाही कारण पाऊस तिरपा असला तर तो संपूर्ण पोर्चमध्ये येतो. त्यानंतर ही आहे आपली आजची पूजा. मला जशी होईल, माझ्याने जशी जमेल तशी पूजा देवी आईने माझ्याजवळून करून घेतली. अशी ही पूजा झालेली आहे. त्यानंतर शिवाय ओमचं चाललं होतं फटाके. आम्ही सगळे बाहेर गेलो. थोडेफार त्यांना फटाके आणले होते ते फोडण्यासाठी. नंतर शिवाय ओमने छान असं एन्जॉय केलं. कोणते नवीन फटाके आले होते, बीडी बॉम्ब मॅच बॉक्ससारखं असतं आणि ते पेटवायचे आणि ते फेकायचे की फटाका फुटतो. तर फुल एन्जॉय केले त्यांनी पण, सेम मॅच बॉक्ससारखंच. तर लहान मुलं असले म्हणजे त्यांचं चालतंच, फटाके हवे आहेत, पाहिजेत. काही बंदुकीच्या गोळ्या आणल्या होत्या. अक्षरशः दोघं पण अजिबात घाबरत नाही फटाके फोडण्यासाठी. ही होती आपली आजची पूजा. छान असं मस्त पूजा झाली आहे. आणि ज्या पूजेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा, ज्या आम्ही पंत्या कलर केल्या होत्या, त्यात ओमने जी फळी लाकडाची रंगवली होती त्या फळीचा वापर करणार होती मी, असा की याच्यामुळे पिवळी रांगोळीसुद्धा आपल्याला जास्त आपली वाया जात नाही आणि त्यावर आपली लाल रांगोळीने छान असं आपल्याला काढता येते सुंदर रांगोळी. अशी सुंदर अशी आपली पूजा झाली होती आजची. संपूर्ण देवारा हा झेंडूच्या फुलांनी गच्च बहरलेला होता आणि असं तोरणासारखं त्याला केलं होतं. असं सिंपल आणि सोबरच काढली होती छान. हे जे आहे ते काचेचे दिवे लावले होते मी मंदिरामध्ये सुंदर असे. छोटासा काचेचाच कंदील होता पण त्यामध्ये मला काही ते ठेवताच येत नव्हतं कॅन्डल. आपण म्हणतो पण दिवाळी ही खरं लहान असतानाच भारी वाटते एकदम.
लहान असताना म्हणजे जी ड्रेस घालायची हौस असो किंवा फटाके फोडण्याची हौस असो, ती लहान असतानाच खूप एन्जॉय करतात मुलं. म्हणजे आपणही लहान होतो तेव्हा आपण पण लहानपणी भरपूर एन्जॉय केला आहे. तर फराळ खाण्याची म्हणू, किती एन्जॉय. हेच लहानपण जे गेलेलं आहे ते पुन्हा येत नाही. तर खूप छान असं सगळीकडे बघू शकतात तुम्ही. सगळीकडे खूप सुंदर असं छान असं वातावरण होतं, मस्त. त्यांचं चाललंय आपलं मस्तपैकी फटाके फोडण्याचे कामं. खूप सुंदर असं तोरण आणलं होतं सरांनी, आंब्याचे पानं आणि झेंडूच्या फुलांचं. आर्टिफिशियलच आहे पण खूप छान दिसत होतं, सिंपल आणि सोबर. भरपूर सारा फटाक्यांचा गडगडाट होता, विजांचा पण कडकडाट होता सोबतच. तर छान असं मुलांनी एन्जॉय केलं, त्यांच्यासोबत आम्हीही केलं, बघण्याचा आनंद घेतला. तर आपल्या वेळेस जे फटाके होते ना, ते आमच्या वेळेस तर खूप भारी होते. नागगोळी ही आम्ही इतकी मजा यायची हे नागगोळी पेटवताना, मस्त भारी वाटायचं एकदम. कोणाचा नाग मोठा, कोणाचा नाग मोठा, एक एक गोळी पेटवायचो, पण ती मजा काहीतरी औरच होती, मज्जा यायची. तर त्यांनी देखील नागगोळी इथं पेटवली. तर मुलं म्हटले म्हणजे हे सगळ्या गोष्टी आल्याच. तर छान असं शिवाय ओमने दिवाळी एन्जॉय केली. हा आमच्या मागचा दादा आहे, तो म्हणे ओम तर खूप भारी दिसतोय. ओमचा ड्रेस कसा वाटला ते नक्की सांगा. आणि विशेष म्हणजे त्याला जी टोपी आली होती ती सुद्धा त्याने ती काढली नाही, जसल्या तशी ठेवली आहे. पूर्ण दिवाळीची पूजा होईपर्यंत, पूर्ण फटाके फोडेपर्यंत, संपूर्ण पूजा होईपर्यंत, सगळं हे होईपर्यंत त्याने त्याची टोपी अजिबात काढली नाही. ती खूप छान पण दिसत होती त्याला. Inspector Chingam! I'm Inspector Chingam. And I'm Inspector Chingam. पूजेकडून इच्छाच होत नव्हती जाण्याची, सारखं पूजा बघावीशी वाटायची. ठीक आहे, तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर सकाळी छान असा दूध आणि त्यात चिमूटभर साखर टाकून दुधाचा नैवेद्य दाखवून घेतला. जितका हुरूप, जितका उत्साह पूजा मांडण्यासाठी असतो, तितका पूजा उचलण्यासाठी खूप वाईट वाटतं. असो, कोणतीही पूजा असली तर तिची उत्तर पूजा ही करावीच लागते. तर अशा पद्धतीने सगळे करून एक एक सामान उचलून घेतले. त्यानंतर ज्या आपल्या पंत्या होत्या त्या आपल्याला, जरी दिवाळी आपली झाली आहे पण जोपर्यंत आपली पंती पौर्णिमा येत नाही तोपर्यंत आपले दिवे हे सुरूच असतात, ते लावतोच आपण. पण त्यानंतर देखील परत आपल्या नवीन सणांची सुरुवात होते, जसे की मार्गशीर्षमधले गुरुवार छान असं. तर आता त्याचे वेध लागले आहेत. तर एक एक करून सर्व पूजा हळूहळू छान अशी उचलून घेतली. त्यानंतर संपूर्ण पूजा उचलल्यानंतर आपले दिवे जे होते ते जोपर्यंत त्यांचे तेवत नाही तोपर्यंत तसेच ठेवायचे आहे. अगरबत्ती देखील तशीच ठेवली आहे. ते थोडा वेळ पूजा तशीच राहू द्यायची, शेवट आपली समईनंतर उचलायची आहे. मी फोटो क्लिक केलेले ते तुमच्यासोबत शेअर करते.
तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.